महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। भूमी ते आमच्या समाजातलं आहे। त्याची आई जे आहे शिवाजी दांडगे ना, त्यांच्यासाठी काम करते। हे लक्षात घ्या तुम्ही, कारण कसं आहे, हे जमलं नाही ना तर कन्फ्युजन होईल। तुम्ही समजा तुम्ही भाजपवाले। नमस्कार, जय महाराष्ट्र। माझं नाव अजय राजेंद्र अरोरा। मी प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष उमेदवार आहे। येणाऱ्या निवडणुकीत 15 तारखेला माझी निशाणी बॅट याच्यावर शिक्का मारून मला प्रचंड मताने विजयी करा। तुम्ही अपक्ष उमेदवार आहात सर, तुमची सरळ लढत कोणाशी राहणार आहे? मी तुम्हाला पहिलेच बोललोय की माझी लढत पहिले माझ्याशीच आहे, कारण की मी जे बोलतो त्याच्यावर मला खरं उतरायचं। बाकीचे पार्टी तुम्हाला माहिती आहे आज काय चालू आहे, पण तरी पण जनताला माहिती पाहिजे म्हणून मी सांगतो, माझी लढत 3 उमेदवारांशी आहे। भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गट। बरं, असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्हाला अपक्ष उभा राहावं लागलं? नाही, ते तर कसं आता ते जुनी कहाणी झाली। आता ते मी शिंदे गट, शिवसेना शिंदे गटसाठी आपला प्रयत्न केला होता मी, पण काही अडचणीमुळे मला तिकीट भेटलं नाही। कारण की युती होणार नाही होणार, बाकीचे कार्यकर्ते ते पण फार प्रश्न होते। ज्यांना भेटलं तिकीट ते फार खुश झाले, पण ज्यांना तुम्ही तुमच्या प्रभाग 10 मध्ये पदयात्रा काढत आहात, त्यामध्ये लोकांचा खूप मोठा उत्साह येतो आहे तुमच्याकडे बघून, काय सांगाल यावर, काय म्हणतात? ते हे बघा कसं आहे, माझं काम त्यांना पटलं तर आपोआप येते। मी असं कोणाला असं पैसे देऊन किंवा काही आमिष देऊन नाही बोलू लागलो। 2 लोक आले ते मनातून यायला पाहिजे, तर ते कसं आहे, माझा आता मेसेज तुमच्यामुळे पण सगळीकडे जाऊ लागला आहे। तर जितके लोक आले मी खुश आहे, कारण की महत्त्वाचं काय आहे, मनातून यायला पाहिजे। काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रभाग 10 मध्ये जनतेसमोर जाणार आहे? कोणते मुद्दे घेऊन तुमचे? मुद्दा एकच आहे साहेब, आपले 35,000 मतदार आहेत। प्रत्येक 35,000ला तुम्ही भेटले तर वेगळा मुद्दा आहे। ते कसं आहे, जसं त्यांचा मुद्दा आहे त्याच्यावर मी काम करणार। कारण कसं आहे माहिती का, आता ते पाणीचा प्रश्न मला फार, मी फिरतो तर ते लोक म्हणतात पाणीचा प्रश्न। आता मी अपक्ष उमेदवार, समजा 2, 4, 5 सीटा येणार अपक्षाची, तर हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा ना, ते त्यांच्या महापौराला विचारा। आणि महापौर कोणी बनवलं? तुम्ही बनवलं त्यांना, तर त्यांना प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं आहे। पण तुम्ही काय, निवडणूक झाला तुम्ही पण आपल्या कामात लागता, ते पण आपल्या कामात जातात, आणि निवडणुका आले की ते तुम्हाला डोक्यावर घेऊन बसतात, तुम्ही खुश होऊन जाता। मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? हे बघा, मतदार राजा आहे, राजाला माहिती पाहिजे की राजा कसा निवडायचा। पण आपला मतदार राजाचा जे त्याचा अधिकार ते विसरून जातो, आणि दुसरा अधिकारमध्ये तुम्हाला समजलं असेल मी काय बोलायचं। तर मला हे म्हणायचं, तुम्ही बघा ना, तुमचे डोळे उघडून बघा, समोरचा माणूस तुमचा फोन उचलत आहे का नाही उचलत आहे, कोणत्या गाडीमध्ये फिरतोय, आणि सोडा ते गाडीत त्याचा आपला प्रश्न आहे, पण तुमचा फोन उचलतो का ते तर बघा। आणि ह्या 15 दिवसामध्ये जो तुमचा फोन उचलत नाही निवडणुकाच्या वेळेस, नंतर काय उचलणार? सर, असे 5 कामं दाखवा जे तुम्ही निवडून आल्यानंतर करणार आहे। 5 कामं। 5 कामं हे बघा, पहिले तर एक हेल्पलाईन जाहीर करणार, लेडीजसाठी वेगळी, जेंट्ससाठी वेगळी, 100% हेल्पलाईन राहणार, ऑफिस राहणार। मी तिकडे असो नसो, कारण की बघा, हे एकदा लोकप्रतिनिधी झाले की तुम्हाला प्रत्येकाकडे लक्ष द्यावं लागतं।
तर ऑफिसमध्ये आपली नोंद करणार आपण जे काही प्रॉब्लेम्स आहेत आणि मग त्याच्यावर तोडगा काढून देणार. हे सर्वात मोठा मुद्दा आहे, कारण की हे केलं ना तुम्हाला अजून मुद्द्याची गरजच नाही. धन्यवाद. तुमचे निशाणी सांगा. मी अजय राजेंद्र मोहन अरोरा, प्रभाग क्रमांक 10 क, अपक्ष उमेदवार. माझी निशाणी क्रिकेट बॅट. आता लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो मी. प्रभाग क्रमांक 10 सचिन तेंडुलकरची टी शर्ट 10 नंबर, तो क्रिकेट बॅटने खेळतो. तर मी सचिन तेंडुलकर आहे तुमच्यासाठी, समोर भेटली आहे, बघा कुणाला निवडायचं आहे. धन्यवाद. किती नंबर? बटन क्रमांक 5. अच्छा. आई बहिणींना काय आवाहन करणार, कारण लाडल्या बहिणी आता वळायला आहेत तिकडे शिंदेकडे, तर लाडली बहिणींना भावांना काय सांगतात? हे बघा, आजचा फार मोठा प्रश्न आहे लेडीजचा, सिक्युरिटीचा. तर त्यांच्यासाठी आपण असा काय प्रयत्न करणार की रात्री बेरात्री, जसं मुंबईमध्ये तुम्ही जा 3 वाजता, तुम्हाला 100, 200, 500 महिला बाहेर फिरताना दिसणार. आणि दिल्लीला तसं नाही आहे. कशामुळे? सिस्टम आपण तयार केला तर आपोआप होतो. तर माझा परत याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो, मी अपक्ष आहे. मी जेवढा होऊ शकतो तेवढा करणार, पण हा प्रश्न परत मोठ्या दरबारमध्ये झाला पाहिजे. माझ्याकडे जे मी करू शकतो ते मी 100% करणार. ओके. धन्यवाद. धन्यवाद.